नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन केले। अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करावे तसेच वेतन 7व्या वेतन आयोगाप्रमाणे करण्यात यावे या मागणी या डॉक्टर मंडळींनी आंदोलन केलं। कोरोना महामारीतही जीवाची पर्वा न करता काम करूनही शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली। समावेशन आमचा अधिकार 2020 ची आहे पुकार। समावेशन आमचा अधिकार खूप झाला अत्याचार। आपली काय मागणी आहे? आपण किती वर्षापासून इथं काम करत आहे? तुमच्या मागण्या काय आहे? आम्ही मागच्या बऱ्याच वर्षापासून इथे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय। आमचे नांदेडचे टोटल 23 लोक आहेत जे अस्थायी म्हणून काम करतात। काही जण 5 वर्ष, काही जण 4 वर्ष असे काम करत आहेत। मागील 7 महिन्यापासून आम्ही सर्वजण कोरोनामध्ये काम करतोय आणि आमची मागणी फक्त एकच होती की आम्हाला आमचं समायोजन करावं, जे की खूप काळापासून प्रलंबित आहे। पण आम्हाला फक्त शासनाने आश्वासनं दिलेली आहेत, त्याबद्दल अजून काही कार्यवाही झालेली नाही आहे। आम्ही पूर्ण कोरोना एकदम जास्त पेशंट असताना सुद्धा काम केलेले आहे। त्या काळात आम्ही आमच्या मागण्या मांडल्या पण नाही, कारण की आम्हाला वाटत होतं पेशंट केअर हॅम्पर होईल। पण आता सध्या ती वेळ नाही राहिलेली आहे, वेळ खूप जास्त झाला आता सध्या आणि आम्हाला आमच्या मागण्या व्हाव्यात असं अपेक्षा होती, पण ती अजून पूर्ण झालेली नाही आहे। आणि आमचं जे आहे समावेशनसाठीचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि ते पूर्ण इंडेफिनेट राहणार आहे। त्या लोक आहे टोटल महाराष्ट्रामध्ये 570 लोक आहेत जे की या आंदोलनामध्ये सहभाग घेत आहेत। आणि आमचा निर्णय तोच आहे, जोपर्यंत आमचं समावेशन होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन चालू ठेवू। बोला थोडं खाली करा, खाली करा। बोला। आम्ही सहाय्यक प्राध्यापक या कॉलेजमध्ये आमचे सिनियर काही 7 वर्षापासून इथे आहेत जे टेम्पररी पोस्टवर काम करत आहेत। आणि आम्ही कोविड-19 हा ज्या पेंडेमिकमध्ये आम्ही एवढा अहोरात्र सगळे मेहनत करत आहेत। बरेच जण पॉझिटिव्ह आले आणि आमची फॅमिली सगळी सफर होते यामध्ये। आणि यामध्ये आम्ही बरेच जण 3 महिने झालं घरी गेलेले नाही आहेत आणि यामध्ये आम्ही टेम्पररी असल्यामुळे आम्हाला बरेच बेनिफिट भेटत नाही। तुमची मागणी काय आहे? समावेशन करावं आणि ते पण 0 डेजवर करावं, की सगळे आम्ही जे अस्थायी आहोत, जे टेम्पररी पोस्टवर काम करत आहोत त्यांना सगळ्यांना परमनंट करावं।